मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयी मराठी लोकांना मराठीत माहिती मिळावी या उद्देशाने मी मागच्या वर्षी जे पुस्तक लिहिलं ते ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याविषयी ही छोटीशी क्लिप किंवा व्हिडिओ मी तयार करतोय। तर न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा हे या पुस्तकाचं नाव आहे। शास्त्रीय माहिती मेंदूविषयीची असेल किंवा मणक्याविषयीची असेल ती मराठीमधून आपल्या लोकांना मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे। बरीच वर्ष मी विविध नियतकालिकातून लेखन करत आलेलो आहे। इंग्लिशमध्ये आम्ही भरपूर लिहित असतो, पण मराठीमध्ये असं पुस्तक माझ्या माहितीप्रमाणे अवेलेबल नाही की जे एका न्यूरोसर्जननी लिहिलेलं आहे। ते तुम्ही प्लीज वाचा। ज्या लोकांना मराठी वाचण्याची आवड आहे आणि ज्या लोकांना शास्त्रीय विषय वाचायला आवडतात, त्याचं एक्सप्लेनेशन समजून घ्यायला आवडतं, मणक्याच्या आजारांविषयी जसं डिस्क प्रोलॅप्स आहे किंवा स्पॉन्डिलोसिस आहे याविषयी मराठीतून माहिती घेण्याची इच्छा आहे, मेंदूतल्या गाठी किंवा ब्रेन ट्यूमर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये कशी सुधारणा होत गेली हे बघायचं आहे, या सगळ्या लोकांना या पुस्तकाचा अत्यंत उपयोग होईल अशी माझी खात्री आहे। या पुस्तकाची सुरुवात ही अभिप्रायापासून झालेली आहे। महाराष्ट्रातले प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट जे अत्यंत सिनियर कन्सल्टंट आहेत डॉक्टर प्रदीप दिवटे त्यांनी याला अभिप्राय लिहिलेला आहे। त्यानंतरच्या सेक्शनमध्ये मेंदूच्या संदर्भात आणि मणक्याच्या संदर्भात इतिहासात ज्या अत्यंत इंटरेस्टिंग घटना घडल्या आहेत त्या घटनांविषयी मी लिहिलेलं आहे। पूर्वीच्या काळात मेंदूच्या कार्याविषयीचे शोध कसे लागले, त्याचं त्या इतिहासाचं जतन अमेरिकेतल्या काही ठिकाणी कसं करून ठेवलेलं आहे याविषयी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतरचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये मेंदूतल्या गाठीबद्दल मी लिहिलेलं आहे, ब्रेन ट्यूमर्सबद्दल, या गाठींची लक्षणं कुठली, त्यावर उपाय कसे शोधले गेले आणि आज अत्यंत प्रगत अशा पद्धतीने उपचार कसे केले जातात याचा उहापोह मी याच्यात केलेला आहे। पिच्युटरी ग्रंथीची गाठ किंवा ज्याला आपण पिच्युटरी ट्यूमर्स म्हणतो त्याविषयीचा एक वेगळा हे आहे सेट आहे लेखांचा। त्यानंतर ट्रायजेमिनोलॉजी म्हणजे चेहऱ्याच्या असह्य वेदनेची कहाणी याविषयी 4 चॅप्टर्स तुम्हाला बघायला मिळतील। हेमिफेशियल स्पॅझम ज्याला आम्ही डोळे मारण्याचा आजार म्हणतो ते न्यूरोसर्जरीने कसे बरे होऊ शकतात आणि त्या आजाराची विविध लक्षणं काय आहेत याविषयी एक सेक्शन आहे। त्यानंतर मणक्याचे आणि मज्जारज्जूचे आजार जे असतात जे खूप कॉमन आहेत, जसं स्पॉन्डिलोसिस आहे, मणक्याच्या मानेचा स्पॉन्डिलोसिस आहे किंवा कमरेच्या मणक्याचा स्पॉन्डिलोसिस आहे, डिस्क प्रोलॅप्स जो होतो तो कसा होतो, का होतो व त्याच्यावर आज एंडोस्कोप किंवा मायक्रोस्कोपमधनं कसे उपचार केले जातात याविषयी मी लिहिलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसबद्दल बघायला मिळेल, म्हणजे मानेचा स्पॉन्डिलोसिस, त्यामध्ये मान दुखणे आणि मज्जारज्जूवर दाब येणे ह्याच्यामुळे काय परिस्थिती उद्भवू शकते त्याविषयी मराठीतून माहिती आपल्याला मिळेल। सायकोसोमॅटिक आणि सोमॅटोसायकिक आजार म्हणजे नेमकं काय याविषयी मी या विभागात लिहिलेलं आहे। मेंदूचं कामशास्त्र म्हणजे सेक्शुअलिटी इन ब्रेन, सेंटर्स ब्रेनमध्ये सेक्शुअलिटी किंवा ऑर्गॅझमची सेंटर्स ब्रेनमध्ये कुठे असतात याविषयी काय रिसर्च झालं आहे हे याबद्दल सुद्धा लोकांना अत्यंत कुतूहल आहे। न्यूरो एस्थेटिक्स किंवा कला चेता सौंदर्यशास्त्र, एखाद्या कलेचा जेव्हा आपण आनंद घेत असतो तो आनंद घेण्याचं कुठलं सेंटर मेंदूमध्ये आहे का याविषयी मी याच्यात लिहिलेलं आहे। जो अत्यंत कॉमन प्रॉब्लेम आहे ज्याला आपण मायग्रेन म्हणतो किंवा अर्धशिशी म्हणतो त्याबद्दल मराठीत माहिती लिहिलेली आहे। तर ऑल इन ऑल मला वाटतं की या पुस्तकामध्ये अत्यंत रंजक अशा स्वरूपात सायंटिफिक किंवा शास्त्रीय माहिती तुम्हाला मिळेल। ज्यांना मराठी वाचण्याची विशेष आवड आहे आणि शास्त्राची आवड आहे त्यांनी हे निश्चित वाचावं। रोहन प्रकाशननी हे पब्लिश केलेलं पुस्तक आहे आणि ते मिळण्याची ठिकाणं कुठली हे मी या व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे।